नमस्कार दोस्तों, यह हमारा 5वां वीडियो है फर्स्ट एपिसोड का। तो आज हम देखने जा रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज के रिलेटेड कुछ क्वेश्चंस। सो जस्ट लर्न फ्रॉम दिस क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? पहिला ऑप्शन तोरणा, शिवनेरी, प्रतापगड या रायगड। तर याचं करेक्ट उत्तर आहे शिवनेरी। दुसरा क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? आणि ऑप्शन्स आहेत 270, 320, 360 या 280। महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? आणि उत्तर आहे 360। तिसरा क्वेश्चन, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? जिजाबाई, शहाजी राजे, संभाजी राजे या सईबाई। युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? आणि याचं उत्तर आहे जिजाबाई। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? जगदंबा, तुळजा, शस्त्र, भवानी। तलवारीचे नाव काय होते? भवानी। त्याचं उत्तर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? तोरणा, रायरेश्वर, प्रतापगड या अलीगड। महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? रायरेश्वर। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली? आणि ऑप्शन्स आहेत आदिलशहा, जयसिंग, औरंगजेब, वरील सर्व। वरील कोणतंही नाही। ठीक। स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली होती? औरंगजेब। त्याचं उत्तर आहे 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? रायगड, प्रतापगड, तोरणा या शिवनेरी। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? आणि त्याचं उत्तर आहे रायगड। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? 7, 3, 8 किंवा 5? महाराजांना 8 पत्नी होत्या। छत्रपती शहाजी राजे, मालोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? शहाजी राजे, मालोजी राजे भोसले। भाऊ होते, पुतण्या, आजोबा या वडील? शहाजी राजे, मालोजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? शेवटच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई, सोयराबाई, सईबाई, पुतळाबाई। शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? लक्ष्मीबाई। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? 1675, 1674, 1678, 1679।
मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? तर त्याचं उत्तर 1674 आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? पानिपत, पावनखिंड, संगमेर यापैकी कोणतीच नाही. महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? संगमनेर. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? 4, 3, 1, 2. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 2 मुले होते. शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता? सोयराबाई, पुतळाबाई, सईबाई, कांतीबाई. राजाराम हा मुलगा सोयराबाई या पत्नीकडून झाला होता. शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? मराठी, हिंदी, संस्कृत या तेलुगू. राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? संस्कृत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते? मालोजी राजे, संभाजी राजे, वेंगुर्जी राजे या दत्ताजी राजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव संभाजी राजे होते. सिद्दी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता? रायगड, पुरंदर, प्रतापगड, पन्हाळा. सिद्दी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता? आणि त्याचं उत्तर आहे पन्हाळा. शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे कुठे कापली होती? लाल महल, सिंहगड, आग्रा, राजगड. शास्त्रीय खानाची बोटे कुठे कापली होती? आणि त्याचं उत्तर लाल महल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला? सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सईबाई निंबाळकर, गुणवंताबाई इंगळे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला होता. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? जाधव, गायकवाड, भोसले यापैकी नाही. जाधव कुळात जन्माला आलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांची पद कोणी सांभाळली? राजाराम, रामदास, बाजी प्रभू, संभाजी. संभाजी महाराजांनी सांभाळली होती. त्यांच्यानंतर त्यांचं पद. महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? प्रतापगड, प्रचंडगड, कालीगड, सिंहगड. महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव प्रचंडगड होतं. प्रचंडगड.
शिवाजी महाराजांवर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत? 40 पुस्तके, 55 पुस्तके, 60 पुस्तके की 70 पुस्तके? 55 पुस्तके, 60 पुस्तके, 70 पुस्तके की 40 पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत? शिवाजी महाराजांवर 60 पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत. शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? 10 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 12 डिसेंबर की 14 डिसेंबर? शिवप्रताप दिन 10 नोव्हेंबरला साजरा केला जातो. प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? बाजीप्रभू, रामदास, दादोजी, हंबीरराव? प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? हंबीरराव. त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुली खालीलपैकी कोणत्या आहेत? अंबिकाबाई, रानूबाई, कमळाबाई, वरील पैकी सर्व? वरीलपैकी सर्व मुली छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पुणे, नाशिक, मुंबई, बीड? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता? 3 एप्रिल 1680, 6 एप्रिल 1680, 9 एप्रिल 1680, 5 एप्रिल 1680? छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 या दिवशी झाला होता. कोंढाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे? प्रतापगड, पुरंदर, राजगड, सिंहगड? कोंढाणा या किल्ल्याला सिंहगड या नावाने ओळखले जात असे. मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? चौथे, दुसरे, पाचवे, पहिले? आणि त्याचं उत्तर आहे पहिले. महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक कोण होते? नारायणराव, दादाजी कोंडदेव, संत नामदेव यापैकी नाही. महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक कोण होते? दादाजी कोंडदेव हे महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक होते. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांच्या मुलाचे नाव काय होते? तानाजी, शिवाजी, शाहू, कान्हाजी? शाहू हा मुलाचं नाव होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? 32 मन, 35 मन, 33 मन या 34 मन? छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन हे 32 मन इतक्या वजनाचं होतं.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडितने केला होता? गुरु रामदास, श्री विश्वेश्वर, गगभट्ट यापैकी नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील गंगभट्ट या पंडितने केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? ब्रिटिश, डच, इंग्रज या पोर्तुगीज. छत्रपती शिवाजी महाराज दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? पोर्तुगीज कडून विकत घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते? शहाजहां, जयसिंग, औरंगजेब, आदिलशाह. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना आदिलशहाने बंदी बनवले होते. शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनलेली असे? तांबे, पितळ, चांदी, ॲल्युमिनियम. शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनलेली असेल? तांबे. शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता? आणि ऑप्शन्स आहेत जंजिरा, प्रचंडगड, तोरणा, प्रतापगड. शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर प्रतापगड किल्ला बांधला होता. शिवाजी महाराज यांचे मूल संभाजी यांनी कोणाला आश्रय दिला होता? आदिलशाह, शहाजहां, मोहम्मद अकबर, मुराद. आणि त्याचं उत्तर आहे मोहम्मद अकबर. मोहम्मद अकबर हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा मुलगा होता? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा मुलगा होता? औरंगजेब, जयसिंग, आदिलशाह, काहीही नाही. आणि ते तुम्ही कमेंट करा. तर इथंच आपण थांबत आहोत आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर तुम्हाला माहित आहे रविवारी आपली एक्झाम असणार आहे 8 वाजता. तर फक्त 15 मिनिट एक्झाम असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला करेक्ट टाइमवर एक्झाम द्यायची आहे आणि त्याचं रिझल्ट पण तुम्हाला सोमवारी लगेचच प्रस्थापना केला जाईल, म्हणजे दाखवलं जाईल रिझल्ट. तर भेटूया आपण उद्या. धन्यवाद.